हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजचा जो मेनू आहे तो नागपंचमी स्पेशल आहे। तर त्यासाठी मी बनवली होती रव्याची खीर, शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी, गुळाच्या गोड पुऱ्या आणि ज्वारीचे तिखट वडे। एकदम टेस्टी अशी हा स्वयंपाक तयार केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काय झालं, आपल्या या शहरीकरणामुळे, विकासामुळे सर्वीकडे सिमेंटचं जंगल तयार झालं आणि अगदी कोपऱ्या कोपऱ्याला दिसणारे, गावाकडे जसं आपण बघतो तशा प्रकारे दिसणारी वारुळं नाहीशी झाली। त्यामुळे आपल्याला नागोबाची पूजा अशा प्रकारे रांगोळीतून किंवा पेपरावर करण्याची वेळ आली। काय करणार, याला विकास म्हणावं लागणार नाही का? तर मी इथं सकाळीच नागोबाची पूजा करून घेतली, देवपूजा करून घेतली आणि रांगोळी काढून घेतलेली आहे। आमच्याकडे नागपंचमीला अशा प्रकारे पूजा केली जाते। तुमच्याकडे काय पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा। मंद असा दिवा लावला होता देवाजवळ आणि समोर नागोबाची रांगोळी काढली होती आणि आता मी स्वयंपाक करायची तयारी सुरुवात केली आहे। तर त्यासाठी मी इथे एक पातेल्यावरती काढून घेतलं, गूळ काढून घेतला। 2 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी पाणी घेतलं आणि हे सर्व गुळाचं जे पाणी आहे ते तयार करायला मी गॅसवर ठेवलंय। याचा पाक नाही तयार करायचा, फक्त गूळ वितळवून घेतला आणि पाणी गार होऊ दिलं। त्यानंतर 4 वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं, त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आणि आपलं जे पाणी आहे ते गार करून घेतलं पूर्ण। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे तूप घातलं आहे। तूप हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आहे, कडकडीत गरम केलेलं नाही किंवा अगदी थिजलेलं पण नाही, फक्त वितळून घेतलेलं तूप यामध्ये घातलं आणि हे पूर्ण तूप मी या पिठाला लावून घेते। यामुळे ती जी आपण पुरी करतो ती खूप छान नरम राहते। त्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक गाळणी घेतली आणि गाळणीने गाळून घेतला आहे। यामध्ये जो गुळाचा खडा वगैरे निघाला छोटा मोठा, तर तो जर पुरीमध्ये एकाच जागेवर राहिला तर पुरी तेवढ्याच जागेवर जळून जाते। त्यामुळे शक्यतो हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे ते पूर्ण कणिकला लावून घेतलं मी व्यवस्थित। एवढ्या पाण्यामध्ये हे कणिक मळून होत नाही, त्यामुळे मी आधी पूर्ण गुळाचं पाणी या कणिकला लावून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालून हे कणिक भिजवून घेतलं। आपण पुरीला भिजवतो तशा प्रकारे थोडं घट्टसर असं कणिक मळून घेतलं आहे। थोडंसं तेल लावलं चमचाभर या कणिकला वरून आणि त्यानंतर तयार केलेली ही कणिक आहे ती एका पातेल्यामध्ये झाकून ठेवली आणि थोडं एक भांडं घासायला कमी पडावं म्हणून कणिक आधी भिजवून घेतली, तेल लावून घेतलं आणि पातेल्यामध्ये झाकून उलटं करून ठेवलं, म्हणजे तेवढीच 1 प्लेट घासायला कमी होईल म्हणून। कारण आपल्याला माहिती की एखादा सण उत्सव असला तर स्वयंपाक वेगळा राहतो आणि भांडे मात्र डबल घासावे लागतात। त्यानंतर मी आता इथं रव्याची खीर करून घेत आहे। त्यासाठी एक पातेलं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं आहे। तूप गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये पाव वाटी किंवा चमच्यानी मोजाल तर आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने 4 ते 5 चमचे रवा घालून घेतला। खूप छान टेस्टी अशी रव्याची खीर तयार होते। आमच्याकडे शक्यतो रव्याची खीर किंवा मग गव्हाची खीर बनवली जाते, कारण आई आणि सासूबाई जसे सांगत होते आधीपासून की तांदूळाची खीर बनवल्या जात नाही नागपंचमीसाठी। तुमच्याकडे असा कुठला नियम आहे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर आमच्याकडे तवा सुद्धा ठेवला जात नाही, गॅसवर म्हणा चुलीवर म्हणा, त्यामुळे कढईतच काय ते आहे ते तळणे वगैरे काम करावं लागतं। हे बघा, रवा भाजून घेतला, हलकासा गुलाबी कलरवर रवा भाजून झाला होता। त्यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घातलं आहे मी। एवढ्या रव्यासाठी मी जवळपास अर्धा लिटर दूध घातलं आहे। सुरुवातीला थोडंसं दूध घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर अर्धा 1 लिटर दूध यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। चांगली 7 ते 8 मिनिटं ही खीर शिजू द्यायची, म्हणजे रवा खूप छान फुलतो आणि जी खीर आहे ती खूप छान एकसंध अशी तयार होते। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यावर झाकण ठेवायचं नाही। त्यानंतर आपली कणिक छान भिजून झाली होती। मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालून घेत आहे। आपण आता लगेच पुऱ्या तयार करून घेऊया। तेल गरम करायला ठेवलंय आणि तुम्ही बघू शकता खीरीला 2 ते 4 मिनिटं झाले होते। मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आणि चांगली व्यवस्थित खीर शिजवून घ्यायची। त्यानंतर मी कणिक काढून घेतली, मस्त अशी कणिक भिजून झाली होती ही पुऱ्यांची। थोडासा उंडा घेतला, आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडंसं मोठा, आणि त्याला कोरडं पीठ लावून घेतलं।
सुरुवातीला एकदाच पीठ लावायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची। मी आज अशा म्हणजे जे डब्याचं झाकण असतं त्याने कट करून पुऱ्या तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहिजे तशा तयार करू शकता, छोट्या आकाराच्या पुऱ्या करा किंवा मग एक चपाती लाटून त्याला चाकूनी कट करून तशा प्रकारच्या पण पुऱ्या करू शकतो आपण। मी थोडीशी मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि जर आपण चपातीला लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसरी चपाती ठेवली आहे। हे बघा, अगदी पातळ नाही केली, थोडी जाड राहू दिली, म्हणजे ज्या पुऱ्या आहेत त्या अगदी नरम राहतात। त्यानंतर मी एक झाकण घेतले डब्याचं आणि या झाकणाच्या मदतीने या पुऱ्या कट करून घेतल्या आहे। कट केलेल्या पुऱ्या ज्या असतात त्या फक्त एकसारख्या तयार होतात आणि जरा पटकन तयार होतात। हे बघा, एकसारख्या अशा चारी पुऱ्या तयार करून झाल्या होत्या। राहिलेली कणिक मी काढून घेतली आणि ती लगेचच झाकून ठेवायची म्हणजे कडक होणार नाही। तयार केलेल्या पुऱ्या ताटामध्ये काढून घेतल्या। खूप छान टेस्टी या पुऱ्या तयार होतात आणि शिवाय तयार केलेली पुरी ही 4 ते 5 दिवस अगदी सहज राहते। पूर्वीच्या काळी प्रवासासाठी वगैरे अशा प्रकारच्या पुऱ्या तयार करून न्यायचे, तर 4-5 दिवस अगदी सहज या पुऱ्या खाता येतात। हे बघा, मस्त अशा पुऱ्या तयार करून घेतल्या मी, जवळपास 8 पुऱ्या तयार करून घेतल्या आहे। आपलं तेल सुद्धा गरम झालं आहे। तयार झालेल्या पुऱ्या तळून घेऊया। त्याआधी आपली जी खीर आहे ती जरा बऱ्यापैकी उकळून झाली होती 6-7 मिनिटांनंतर। त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा साखर घातली आहे। साखर तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने घालू शकता। मस्त अशी खीर ही उकळून झाली होती आणि त्यानंतर मी इथं 2-3 काजू कुटून घेतले आणि 2 विलायची कुटून घेतल्या आहे। त्या या खिरीमध्ये मिक्स करून घेते। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, फक्त यामध्ये मनुके घालायचे नाही। मनुके घातल्यामुळे ते मनुके आंबटसर चव येते खिरीमध्ये घातल्यामुळे, त्यामुळे यामध्ये कुठलेही पण ड्रायफ्रूट वापरू शकता, काजू, बदाम, पिस्ता वगैरे। मिक्स करून घेतला आणि गॅसची फ्लेम बंद केली। जशी जशी खीर गार होत जाते तशी घट्टसरपणा याला येत जातो आणि एकदम टेस्टी अशी तयार होते। तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी मी थोडासा कणिकचा गोळा यामध्ये घालून बघितला, तर चांगली आपलं जे तेल आहे ते मस्त गरम झालं होतं। खूप कडकडीत गरम नाही करायचं, एक मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पुऱ्या टाकून घेते मी एक एक आणि तळून घेते। हे बघा, मस्त अशी टम्म फुगून पुरी तयार झालेली आहे। छोट्या आकाराच्या असल्यामुळं मी या कढईच्या जे तेल आहे त्यामध्ये 4 पुऱ्या सहज बसत होत्या, त्यामुळे मी इथं 4 पुऱ्या घालून घेतल्या आणि चांगल्या अशा तळून घेत आहे। एकदम खरपूस या पुऱ्या तयार होतात। आपण ज्या नॉर्मल पुऱ्या बनवतो त्यापेक्षा गुळाच्या ज्या पुऱ्या असतात त्या खरंच खूप छान लागतात। एकदा नक्की बनवून बघा। छान असा बदामी कलरवर या पुऱ्या तळून घ्यायच्या। हे बघा, मस्त अशा तळून झालेल्या पुऱ्या काढून घेतल्या। अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या। त्यानंतर आता नागोबाला नैवेद्य दाखवण्याची वेळ झालेली होती। देवाजवळचा दिवा होता तो साईडला ठेवला मी आणि तयार केलेला जो नैवेद्य आहे तो पाटावर ठेवून घेतला। त्यानंतर गरमागरम जेवण सर्व केलं आहे। पुऱ्या खाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती गरम गरम तयार झाल्यानंतर लगेचच ताटामध्ये वाढायची। आणि ज्वारीची वडे आणि जी चटणी आहे याचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर नक्की येईल, तो सुद्धा नक्की बघा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।